कंत्राटदारांनी निकृष्ट दर्जाचं आणि अर्धवट काम केलंय त्यांच्यावर कारवाई होईल असं सांगितलं गेलंय। 31 मे या डेडलाईनपर्यंत मुंबईतील रस्त्यांची कामं पूर्ण होणं अशक्य असल्याचं आशिष शेलार म्हणतात। आतापर्यंत केवळ 65 किलोमीटरच्या रस्त्यांचं सिमेंट काँक्रिटीकरणाचं काम पूर्ण झाल्याचं त्यांनी सांगितलंय। येत्या 3 वर्षात मुंबईतल्या सगळ्या रस्त्यांचं सिमेंट काँक्रिटीकरण होईल असं आशिष शेलार म्हणतात। आणि त्यामुळे पहिली आम्ही प्रशासनाला त्या ठिकाणी विनंती केली आहे की क्युअरिंग सिमेंट कॉन्क्रीटचं जे आहे याचं काम 20 तारीख ही डेडलाईन केली पाहिजे। त्याच्या पलीकडे क्युअरिंग करणं आणि पाऊस पडला तर अर्धवट सिमेंटचे रस्ते पावसामुळे जर सैल झाले किंवा व्हायला लागले तर परिस्थिती अजून बिकट होईल, कारण ते पाणी स्टॉर्म वॉटर ड्रेनमध्ये जाऊ शकतं, तिथेही चोक होऊ शकतं। त्यामुळे 20 मे क्युरिंगची डेडलाईन हा मुद्दा क्रमांक 1। मग उरलेला 30-35% कसा होईल तर त्याच्यावर उरलेला रस्ता जो आहे ती एक साईड असेल किंवा रस्त्याची पुढची बाजू असेल, हे सगळं मास्टिक म्हणजे अस्फाल्टमध्ये त्याच लेवलला उच्च दर्जाचं करून द्या, हा दुसरा त्या ठिकाणी निर्देश आम्ही त्या ठिकाणी महापालिका प्रशासनाला केलेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।